नमस्कार, मी विजया वामन। गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। तुम्ही आम्ही तो सर्वांनीच बघितला असेल। सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की सुनील टिंगरे यांनी माझ्या वडिलांना नोटीस पाठवली। सुनील टिंगरे यांचे हात 2 युवक युवतींच्या खुनाने बरबटलेले आहेत। अशा शब्दामध्ये ज्यावेळी सुप्रिया सुळे या वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या बाबत बोलत होत्या, त्यावेळी प्रश्न निर्माण झाला की सुप्रिया सुळे इतक्या आक्रमक झाल्या तर का झाल्या? आणि जर सुनील टिंगरेंबाबतच त्या इतक्या आक्रमक झाल्यात तर मग त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे सुनील टिंगरे यांच्या विरोधात उभा असलेला उमेदवार सुद्धा कोणीतरी साधू संतच असावा, नाही का? वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय हे समजून घेण्यासाठी पुढचे 2 ते 3 मिनिटे द्या। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे अशी लढत होतीये। बरं, सुनील टिंगरे पोर्शे प्रकरणामुळे चर्चेत आले। त्यांचा पोर्शे प्रकरणात काय रोल होता, किती रोल होता हे आपण जेव्हा त्यांच्यासोबत बातचीत केली त्यावेळी समजून घेतलेला होता। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये हा विषय न्यायप्रविष्ट आहे। या पलीकडे जाऊन प्रश्न निर्माण होतो की बापू पठारे जे त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत त्यांचा नेमकी मतदारसंघामध्ये रोल कसा आहे? जर पोर्शे प्रकरणामुळे सुनील टिंगरे यांना जर विलन ठरवलं जातंय तर ठीक, मागच्या 3-4 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे बापू पठारे विलन का ठरू नयेत हा प्रश्न। सुप्रिया सुळे यांना पोर्शे प्रकरणामध्ये सुनील टिंगरे दोषी आहेत की नाही हे दिसतंय, तर मग बापू पठारे ज्यांच्यावरती त्यांच्या सुनेनेच गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यांचं काय झालं हा प्रश्न। ज्यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये लढती कुणाच्या असतील हेही समोर आलं नव्हतं, त्या अगोदरच वडगाव शेरीमध्ये काही बॅनर झळकले होते, जे बॅनर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। जे घरातील महिलेला न्याय देऊ शकले नाही ते मतदारसंघातील जनतेला काय न्याय देणार? ज्यांच्या घरात स्वतःच्या सुना सुरक्षित नाही ते मतदारसंघाला काय सुरक्षित ठेवणार? आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही तिकीट देत असाल तर मग पक्षाची नीतिमत्ता कुठे गेली अशा स्वरूपाचे हे बॅनर होते। या बॅनरवरती मात्र सुप्रिया सुळे यांनी एक शब्दही न काढावा। सुप्रिया सुळेंचं जाऊ द्या, पण त्या व्यतिरिक्त येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जे वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे यांच्या विरोधामध्ये बोलतायत त्यांना बापू पठारे यांची झाकलेली बाजू दिसत नाहीये की मुद्दामून ते डोळे झाक करण्याचा प्रयत्न करतायत? दिसून आंधळा आणि ऐकून बहिरा होण्याचा प्रयत्न करतायत का हा सुद्धा प्रश्न आहे। दरम्यान बापू पठारे असो किंवा सुनील टिंगरे असो, दोघांचेही रोल दोन्ही मॅटरमध्ये किती होते म्हणजे सुनील टिंगरेंचा पोर्शे प्रकरणात किती होता किंवा फडणवीसांच्या जाहीर सभेमध्ये या सुनेने जो मुद्दा उचलला त्या मुद्द्यामध्ये किती तथ्य होतं हा एकमेकांचा पर्सनल आरोपांचा विषय राहतो। पण जर एका मतदारसंघाची निवडणूक लढवायची असेल तर ती या मुद्द्यांवर लढवली गेली पाहिजे। मुळात दोन्ही प्रकरणांमध्ये म्हणजे बापू पठारे यांच्या सुनेचं प्रकरण असू द्या किंवा सुनील टिंगरे यांचं पोर्शे कारचं प्रकरण असू द्या, दोघंही त्या दोषी आहेत की नाहीत हे अजूनही समोर आलेलं नाहीये। दोन्ही विषय जर न्यायप्रविष्ट आहेत तर मग मतदारसंघाची लढत तुम्ही राजकीय मुद्द्यांवरती, विकासांच्या मुद्द्यांवरती लढलं पाहिजे। पर्सनल मॅटरमध्ये हस्तक्षेप केल्यानंतर नेमकी साध्य काय होणार असा प्रश्न पडावा नाही का? या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर वडगाव शेरीकर हा सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो तुमचा। दरम्यान मी इथे कुणाही एकाची बाजू घेत नाही। जसं मी सांगितलं की बापू पठारे यांच्यावरती झालेले आरोप खरे की खोटे हा विषय त्यांचा पर्सनल येतो किंवा हा न्यायालयीन प्रविष्ट तपासाच्या भागातलं प्रकरण राहिलं। सेम केस सुनील टिंगरेंनाही लागू होती की पोर्शे प्रकरणामध्ये नेमकी काय घडलं हे आम्ही ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी समजून घेतलं होतं। त्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं हे पोलिसांना आणि न्यायालयाला माहिती। त्यावरती आजच तुम्ही हस्तक्षेप करून त्यांनीच खून केला असे काहीसे वक्तव्य करून मतदारसंघाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत का? आणि या मतदारसंघामध्ये जर असे मुद्दे समोर येत आहेत तर पुढे जाऊन आणखी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये तुम्ही विकास, डेव्हलपमेंट या गोष्टींवर बोलणारच नाही। एकमेकांची उणीधुनी बाहेर काढून जर या मतदारसंघाची किंवा विधानसभेची निवडणूक लढवली जाणार असेल तर मात्र ही निवडणूक कोणत्या दिशेने चालली असा प्रश्न निर्माण झाला। वडगाव शेरीकर या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा आणि कोणताही पक्ष असो, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्ही पक्षांनी निवडणूक लढवताना विकास, डेव्हलपमेंट, निधी
आणि मतदारसंघाचं व्हिजन या मुद्द्यांवर लढली पाहिजे की एकमेकांचे पर्सनल उणीधुनी बाहेर काढून निवडणूक लढली पाहिजे? एकमेकांची ईडी सीबीआय बाहेर काढून लढलं पाहिजे की जातीच्या मुद्द्यांवर लढलं पाहिजे? या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. असंच भेटत राहूयात. जय महाराष्ट्र.